काकू तुमचं नाव काय हो? माझं हा देवकोबाई हरिश्चंद्र ढाकणे. बरं बरं. राहायला कुठे आहेत तुम्ही? बीड मध्ये स्नेहनगर. अच्छा. आणि किती वर्षापासून माऊली महाराजांची सेवा माऊली करताय? याच्यावर पिंपरीला होते तेव्हा आमची तेव्हा तिकडे वारी चालू होती. हा. ती 330 सालची इथं जसे दादा आले हा. तशी आमची वारी सेवा हम्म. म्हणजे आमचा पूर्ण भाव म्हणजे चाकरवाडी तात्यावर वहिनीवर दादावर होता आईवर होता. अच्छा. इथलच्या बद्दल तुम्हाला काय काय सांगता येईल आम्हाला सांगा ना जरा. कोणचं? या माऊली महाराजांबद्दल आईबद्दल. यांचे मी तुम्हाला खोटं सांगू का एक? हो. ज्यावेळेस बीडला कीर्तन होतं पहिलं म्हणजे भगवान प्रतिष्ठान झालं हा. आणि त्यांच्या कीर्तनाला पहिल्यानी मी गेले होते बरं का. हा. आणि कीर्तनाला गेले घरी मला काही जाऊ देत नव्हते आणि मी कीर्तनाला कशी तरी गेले पण नंतर तुम्हाला सांगते अशी माणूस आला म्हणले ताई चला कीर्तनाला. मग मला कसं तयार झाले ती स्वतः मला घेऊन गेले. तिथं गेल्याच्या नंतर मला दादाचा अनुभव एवढा सांगते ताई तुम्हाला. मला सगळे म्हणले दादाचं कीर्तन नव्हतं पण मला 3 तास माऊली कीर्तनाला दिसले होते. बापरे. आणि त्यांनी तुम्हाला एक सांगते आईचा जो हे अभंग घेतला होता त्यांनी काय असं म्हणायचे सगळेजण की नाही नाही माऊलीचं कीर्तन नाही. मला असं कसं म्हणता तुम्ही? पण एक माऊली भाग्यवान होती तिने माझा हात पकडला म्हणजे ढाकणी बाई आता काही सांगू नका ही बरोबर तुम्हाला माऊली दिसले म्हणून तुम्ही सांगितलं. म्हणजे मला तेव्हापासून माऊलीचा चमत्कार स्वप्नात यायचे तुम्हाला सांगते इतकं दिसतं म्हणजे माझं खूप कल्याण केलं माऊलीने. किती उपकार यांचे मला तुम्हाला सांगते थोडीच वाटते. इथे येणारे इतके भक्त असतात इतके आणि तुम्हाला सांगते इतके लांबून लांबून भक्त येते ते असं उद्धव म्हातारी माणसं सुद्धा लांबून येत कधी कोणाला अजून एका गाडीला कधी खर्चट बसला नाही. किती वाहन जाम होऊ द्या एकाला एक घासू द्या पण लुस्कान नावाची गोष्ट झाली नाही. इथं येणाऱ्या प्रत्येक प्रत्येक माणसाला अनुभवच आला परत वाढतच. आणि मी तुम्हाला सांगते एवढी सेवाला लोक लावले कितीतरी वाऱ्या लोकांच्या चालू केले. हो. त्याला जसं जसं पटत तसं तसं माझी सेवा वाढतच गेली. आमुष्याला इथे खूप गर्दी असते. आमुष्याला गर्दी आणि तुम्ही कधी या रात्री 12 वाजता या इथं बिगर जेवणाचं कधीच माणूस मागे जाणार. हो हे तर खूप प्रसिद्ध आहे की इथे आलेलं प्रत्येक जण दर्शन घेऊन. हो टाइम नाही इथे टेबल नाही कधी पण या तुम्हाला प्रसाद भेटणार. 12 वाजता जरी आले तर तुम्हाला तात्या स्वतःहून सांगणार प्रसाद घेतल्याशिवाय जायचं नाही. 24 तास प्रसाद इथे चालू आहे. प्रसाद 24 तास अन्नदान चालू. आणि तुम्हाला सांगते एका माणसाला कुठली फीस नाहीये काहीच नाही. सेवा म्हणून सगळे लोक काम करतात आणि ते काम करणारे पण कुणी पण येऊन ज्याला जे वाटेल काम करत असं नाही की मी कसा करू असं लाजायचं नाही. ज्याला काम करावं वाटतं त्यांनी काम करायचं वाढायचं कुणी झाडू मारायचं कुणी काही दोन बोला ना शब्द पंढरपूरला गेला कशी वारीत गेल्या माणसाची कशी विचार बदलते भाऊ. आणि तुम्हाला सांगते भाऊ आणि बहिणीशिवाय इथं दुसरं नातं नाही. आई आणि वडील 4 नाते इथं तिसरं चौथं नातं इथं 5 दिसणार आणि माशी वाढतच चालली. तुम्हाला सांगते एवढी वाढते पंढरपूर आमचं धाकटं एवढी यात्रा पंढरपूर महाराजांच्या आयुष्याला भरते. गुरुवर्य दादा आईसाहेब आणि तात्या महाराजांच्या कृपा आशीर्वादानं चाकरवाडी येथं 24 घंटे अन्नदान निःशुल्क असतं. आणि इथं कमर्शियल असा कुठलाच भाग नाही. कुठल्या वाहनाला पार्किंगचं म्हणजे खर्च नाही. कुठल्या व्यापाऱ्यांना कुठलं काही हे नाही काही नाही. आणि जे सेवेकरी इथे येतात ते आपल्या मनातून अगदी पूर्णपणे आणि तनमन धनानं सेवा करतात इथं. म्हणजे त्यांच्याबद्दल त्यांना कुठले चार्जेस वगैरे काही नाही. आणि इथं रिद्धी प्राप्त असल्यामुळं दादांचा खूप लोकांना अनुभव आलेला आहे. खूप भक्तांना अनुभव आलेला आहे. आणि त्यामुळे इथं भक्त स्वतःहून आपल्याला जी सेवा करायची ती सेवा करतात. कारण आम्ही पण खूप ऐकून लहानपणापासून चाकरवाडीचं महात्म्य. आणि नाही दादांचे तसे म्हणजे सर्व भक्तांना अनुभव पण आलेले आहेत की म्हणजे प्रत्येक त्याच्या म्हणजे खूप सेवा प्रामाणिकपणे खूप सेवा इथं करणारी सेवाधारी मंडळी आहे. आणि त्यांना त्यांचे अनुभव आलेत त्याच्यामुळे इथल्या ह्याच्यात आणखी म्हणजे खूप म्हणजे आलोट अशी गर्दीच आहे आमोशाला. आणि मी सांगतो की दादांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त प्रत्येक वर्षी वटपौर्णिमेला एक अखंड हरिनाम सप्ताह असतो. आणि त्या सप्त्याच्या रूपानं वटसावित्री पौर्णिमेला मोठा काल्याचा प्रसाद असतो. तर कमीत कमी 150 ते 200 ट्रॅक्टर्सनं तो प्रसाद वाटला जातो. कमीत कमी 6 ते 7 लाख भक्त त्या दिवशी अन्नदानाचा प्रसाद घेतात. खूप मोठी गर्दी असते. तो आता 15 दिवसाखालीच तो योग येऊन गेला वटसावित्री पौर्णिमेचा. आणि त्याच्यानंतरची आमोशा असा भाग आहे. आणि त्याच्यामुळे दादांच्या कृपा आशीर्वादाने अनेक खूप भक्तांचा अनंतकोट कल्याण झालेलं आहे दादांच्या कृपा आशीर्वाद. आणि दादांचा जो ही आहे
ते पूर्ण तात्यांनी त्याप्रमाणे चालवलेले आहे. महादेव महाराज तात्यांनी सुद्धा अगदी दादांच्या पावलावर पाऊल ठेवून आणि जेवढे दादांच्या ह्याच्यात जेवढी रिद्धी सिद्धी अगदी तेवढंच तात्यामध्ये सुद्धा तेवढेच म्हणजे दादांचा पूर्ण अवतार म्हणजे महादेव महाराज तात्या परिपूर्ण अवतार दादांचा. हो. आम्ही पण खूप ऐकून की इथे आलेल्या प्रत्येकाचं कल्याण होतं, प्रत्येकाच्या इच्छा पूर्ण होतात आणि आपण नशिबवान आहोत, भाग्यवान खूप खूप आहोत नशिबाने भाग्यवान. की आपल्याला याचं दर्शन भेटलं आणि दर्शन भेटतंय. यांची कृपा आपल्या सगळ्यांवर याची देही याची डोळा. आणि यांच्या कृपेने आपल्या जिल्ह्यातील सगळे शेतकरी आता समृद्ध राहू देत अशी आपण यांच्या चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. प्रत्येक भाविकाला सांगू की ज्यांना ज्यांना जमेल त्यांनी चाकरवाडीला नक्की एकदा नक्की. दर्शनाला या खूप खूप आणि माऊली महाराजांच्या आईचा आशीर्वाद घ्या आणि आपलं आयुष्याचं कल्याण कल्याण करा. आयुष्याचं कल्याण. पुढच्या पिढीचं कल्याण करा, पुढच्या संस्कार चांगले द्या. पुढच्या पिढीला दाखवा की असे पण होऊन गेलेत आपल्याकडे की असे माणसं होऊन त्यांचा नाही, नाही, संत. आतापर्यंत संत संत 21व्या शतकातले संतच माणसं. चांगली सुधरत चालली यांच्यामुळं. पुढच्या पिढीला कळायला पाहिजे की माऊली महाराज आणि चमत्कार आणि नाही, हे आता काय आहे. वारकरीच बनलं ताई तुम्हाला. इथं आलेत ना, वारकरी 700 वर्षापूर्वी आपण आळंदीचे माऊली महाराज बघितले का? नाही बघितले. ज्ञानेश्वर माऊली महाराज आळंदीचे 700 वर्ष, पण आज बी त्यांची समाधी संजीवन समाधी म्हणून आपण आज प्रत्येक भाविक तसं की आजच्या पिढीला आपण आहेत, परंतु नंतर आणखी काही वर्षानं हीच पिढी म्हणेल की चाकरवाडीचे माऊली दादा म्हणजे आळंदीचेच माऊली असं. खरंच आपण ठीक आहे. नशिबवान आहोत. धन्यवाद. तसंच आमचे पण नशिबाचं याचं दर्शन धन्यवाद ताई. धन्यवाद. खूप छान वाटलं आम्हाला इथे येऊन. धन्यवाद.